हालेलुया, प्रेज द लॉर्ड. सारखा विचार करून काय तुम्हाला त्रास होतोय का? काय तुमच्या मनामध्ये वारंवार वेगळे विचार येत आहेत का? काय पुन्हा विचार येऊन तुम्हाला त्रास होत आहे का? हालेलुया. जर पुन्हा आमच्या मनामध्ये विचार येत असतील, आम्हाला विचारांनी त्रास होत असेल, तर मग आम्ही काय करायचं? हालेलुया, प्रेज द लॉर्ड. करंथीकराचं दुसरं पत्र याचा 10वा अध्याय आणि 5वं वचन सांगतं की तर्कवितर्क व देव ज्ञानाविरुद्ध उंच उभारलेले सर्व काही पाडून टाकून प्रत्येक कल्पना ख्रिस्ताधीन व्हावी म्हणून आम्ही ती बंदिवान करून नेतो. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. जर आमच्यामध्ये पुन्हा विचार येत आहेत तर आम्ही त्या विचारांना धमकावू शकतो, कारण त्यांना धमकवण्याचा अधिकार प्रभू येशूने आम्हाला दिलेला आहे. प्रभूचं वचन सांगतं की जेही वचनाच्या विरोधात आमच्या मनामध्ये तर्कवितर्क येत असतील, वेगवेगळे विचार येत असतील, चिंतेचे, काळजीचे, नाशाचे, आजारांचे विचार येत असतील, तर आम्ही त्या सगळ्या विचारांना येशू ख्रिस्ताच्या अधीन आणू शकतो. हालेलुया. आम्हाला जे विचार येत आहेत आमच्यामध्ये ते विचार नाकारायचे आहेत आणि तिथे देवाचं वचन बोलायचं आहे. प्रेज द लॉर्ड. काहींना विचार असतात की ते आजारी आहेत. काहींच्या मनात नेहमी सैतान विचार टाकतो की तुम्ही आजारी आहात. हालेलुया. परंतु आम्हाला देवाचं वचन बोलायचं आहे. आम्हाला काय वाटतं, काय विचार येत आहेत, आम्हाला ते बोलायचं नाही आहे, परंतु देवाचं वचन सांगतं की येशूला बसलेल्या फटक्याने तुम्ही निरोगी झाला आहात. आम्हाला ते वचन बोलायचे, ते विचार आम्हाला नाकारायचे आहेत. आजारांचे विचार, दारिद्र्याचे, गरिबीचे विचार, कमी घटीचे विचार, आम्ही पीडित आहोत असे विचार, शापाचे विचार आम्हाला नाकारायचे आहेत आणि आम्हाला देवाचं वचन बोलायचे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आम्ही देवाचं वचन बोलणार आहोत, आमच्यातनं हे विचार हळूहळू बंद होणार आहे. प्रेज द लॉर्ड. ज्यावेळेस आमचं मन पूर्णपणे देवाच्या वचनाने भरून जाणार आहे, त्यावेळेस ते विचार आमच्यामध्ये राहू शकत नाही. प्रेज द लॉर्ड. म्हणून प्रभू येशू म्हणतो की तुम्ही वचन बोला. हालेलुया, प्रेज द लॉर्ड. हे सगळे तर्कवितर्क आम्ही येशू ख्रिस्ताच्या आज्ञांकित आणायचे. हालेलुया. ज्यावेळेस हे विचार आमच्यामध्ये यायला सुरुवात होईल, आम्ही धैर्याने उभं राहायचे आणि वचनाची घोषणा करायची आहे. तिथे देवाचं वचन आम्हाला गाजवायचे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. कारण आता आम्ही देवाचे लेकरं आहोत. प्रेज द लॉर्ड. परमेश्वराने आम्हाला सगळ्या गोष्टींवर अधिकार दिलेला आहे. कारण देवाने आदामाला ज्यावेळेस बनवलं, उत्पत्ती 1:28 त्यावेळेस परमेश्वराने आदामाला सगळ्या गोष्टींवर अधिकार दिला. हालेलुया. आणि येशूने पण त्याच्या शिष्यांना म्हटलं की मी तुम्हाला सैतानाच्या सर्व शक्त्यांवर अधिकार देतो. हालेलुया. आम्हाला सैतानाचे जे हत्यार आहे विचार, त्याच्यावर अधिकार घ्यायचा आहे. हालेलुया. आणि तिथे धैर्याने उभं राहून वचन बोलायचे, वचनाची घोषणा करायची आहे. जितक्यांदा आमच्यामध्ये विचार येतील तितक्यांदा आम्हाला पुन्हा आणि पुन्हा देवाचं वचन बोलायचे. सैतान जर विचार द्यायचं थांबत नसेल तर आम्ही सुद्धा देवाचं वचन बोलायचं थांबायचं नाही आहे. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. आणि आम्ही विजयी जीवन जगायचे. प्रेज द लॉर्ड.